दुसऱ्या संस्थेमध्ये प्रियानो मी पूर्वी सेवा केली. त्यामधले मंडळ्या ज्या आहेत त्या प्रत्येक रविवारी प्रभूची प्रार्थना शेवटी आपण जशी म्हणत असतो तशी न म्हणता स्तोत्र संहिता 103 त्याची 1 आणि 2 वचनं ती दर रविवारी भक्तीच्या शेवटी ते म्हणायचे आणि प्रभूची प्रार्थना कधीतरी मध्ये ते म्हणायचे. परंतु हे 1 आणि 2 वचन जे आहे फार सुंदर रीतीने म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. दाविदाचं स्तोत्र आहे आणि तो स्वतःशी त्याच्या जीवाशी प्रियानो तो बोलत आहे. मला संपूर्ण रीतीने या स्तोत्रावर आज बोलायचं नाही, परंतु धन्यवाद मागच्या वेळेला प्रियानो आपण पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या रीतीने आपण देवाचे आभार मानले पाहिजे. परंतु आज आपण मुद्दा घेत आहोत तो म्हणजे देवबापाचे तर आभार मानलेच पाहिजे, पण त्याचे वेगवेगळी 7 आपल्याला आश्वासने त्याने आपल्याला दिलेली आहेत. ती आश्वासनं काय आहेत? त्या 7 वेगवेगळ्या आश्वासनांना आजच आपण सगळे पाहणार नाही, परंतु त्यातलं एकच जो आश्वासन आहे ते म्हणजे मला क्षमा मिळालेली आहे. याबद्दल प्रियानो आपण आज पाहणार आहोत. मला क्षमा मिळालेली आहे, पण क्षमा मिळण्याआधी सुद्धा परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये जो व्यक्ती बसतो, आपल्या पापांची कबुली देतो, परमेश्वराला सर्व काही आपलं अंतःकरण उघडं करून सांगत आहे, त्यांना क्षमा मिळत असते. प्रियानो, मागितली क्षमा तर मिळत असते. आपण नुसतंच देवाला जर म्हटलं हो देवा माझी क्षमा कर असं जर म्हटलं तर प्रियानो काही उपयोग नाही. परंतु आपल्याकडून जी कृती घडलेली आहे, जे पाप घडलेलं आहे, ते जोपर्यंत आपण प्रभूला सांगत नाही तोपर्यंत क्षमा मिळत नाही. दाविदाने या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून तो त्याच्या जीवाला देखील प्रियानो आभार मानत आहे. जीवाशी बोलत असताना, स्वतःशी बोलत असताना तो म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. पापांची क्षमाच तो करतो असं नाही, पण त्याने वेगवेगळ्या रीतीने आपल्याला ज्या काही गोष्टींची गरज होती त्याचा पुरवठा त्याने केलेला आहे. तो नुसताच पुरवठा केला नाही, तर तो सातत्याने देत आलेला आहे. कुठल्या गोष्टीची कधीही कमतरता पडू दिली नाही. म्हणून दावीद खरं तर संपूर्ण रीतीने स्वतःच्या जीवाला तो म्हणत आहे की त्या देवाला धन्यवाद दे, म्हणजे स्वतःशी तो बोलत आहे. त्याने वेगवेगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या आहेत, परंतु माझं लक्ष यावेळेला प्रियानो 8 ते 12 वचनाकडे प्रियानो तुम्हाला घेऊन जायचं आहे. तिथे म्हटलेलं आहे की परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे. परमेश्वर दयाळू. मागील काही दिवसांपासून प्रियानो आपण ह्या दये शब्दावरती देखील प्रियानो ऐकलेलं आहे की पात्रता नसताना आपण ज्या वेळेला मागत असतो आणि देव आपल्याला देतो त्यावेळेला त्या कृतीला आपण दया म्हणत असतो. दावीद म्हणत आहे परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. आज जो पहिला मुद्दा आपण घेत आहोत प्रियानो तो म्हणजे मला क्षमा मिळालेली आहे. म्हणजे आपल्या आत्तापर्यंत ज्या काही कृती झालेल्या आहेत, मग त्या प्रियानो शरीराने असतील, मनाने असतील, आत्म्याने असतील, त्या सर्व गोष्टींची ज्यावेळेला आपण देवाला कबुली देतो त्यावेळेला आपल्याला क्षमा मिळत असते. दावीद यावेळेला म्हणत आहे की मला मिळालेली आहे ती क्षमा, त्याला धन्यवाद तो देत आहे. पण क्षमा मिळत असताना आपण या स्तोत्र 103 मध्ये बघत आहोत की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. कितवं वचन आहे प्रियानो? ते 12 वचन, शेवटचं वचन जे आपलं याच्यामध्ये, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे. देव क्षमा करायला तयार आहे प्रियानो, आणि अशा रीतीची तो क्षमा करत आहे की पश्चिमेपासून पूर्व. पश्चिम तुमच्या हाताला कुठे आहे आता? पश्चिम सूर्य उगवतो कुठे? पूर्वेला उगवत आहे का ना? माझ्याकडे आता इकडे सूर्य उगवत असतो आणि पश्चिमेकडे 2 विरुद्ध दिशा आहेत त्या.
दोन विरुद्ध दिशा आहेत. पश्चिम आणि पूर्व एकत्र येऊ शकतात का? नाही येऊ शकत प्रियानो. जर या बाजूने पश्चिमेपासून जर आपण सुरुवात केलं प्रवास करायला, तर आपण कदाचित पृथ्वीला गोलाकार करून मग इकडून पूर्वेकडून येऊ शकतो, कारण पृथ्वी गोल आहे. पण दाविदाला मात्र पापांबद्दल बोलत असताना तो म्हणत आहे की देवाने आमचे अपराध, 12 वचनात लिहिलंय की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून काय केलेले, दूर केलेले आहेत. त्या दोन्ही दिशा एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. अशा रीतीने आपले पाप आपल्यापासून दूर केलेलं आहे. आपण जो मुद्दा बघत आहोत प्रियानो, की मला क्षमा मिळालेली आहे, तर क्षमा मिळत असताना ती कृती काय केलेली आहे देवाने, तर आपले अपराध जे आहेत ते प्रियानो इतके दूर आपल्यापासून केलेले आहेत. म्हणजे जर परमेश्वर तो म्हणत आहे किंवा वचनामध्ये म्हटलेले की पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून आपण ज्या वेळेला ते कबूल करतो, देवाला पश्चाताप करतो, देवाला सांगतो होय मी केलेलं आहे, तर देव त्या पापांना आमच्यापासून इतके दूर नेतो की जशी पूर्व आणि पश्चिम दिशा आहे ते कधीच एकत्र भेटत नाही. बऱ्याच वेळेला पापांची क्षमा मागितल्यानंतर त्या मनुष्यांना ते पाप आठवत राहतं. आपण कधी कधी त्याच्याबद्दल विचार करत असतो की अरे हो, ते आपण विचार करत असतो, परंतु मुळामध्ये काय झालेलं असतं की सैतान त्याच्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, देवाच्या पवित्रतेमध्ये चालणाऱ्या लोकांना वारंवार आठवण करून देत असतो तो, की बाबा तुझ्याकडून असं पाप घडलंय बरं का, तू हे करू शकत नाही, अरे तुझ्याच्यानं एवढ्या चांगल्या पवित्र देवाची उपासना होऊ शकत नाही. असं निराश करण्याच्या गोष्टी प्रियानो आपल्यावरती तो हल्ला करत असतो आणि तो आपले पाप सुद्धा आपल्याला आठवण करून देत असतो. हे बघ, तू एवढं मोठं भयंकर पाप केलेलं आहे. पण जेव्हा देवाच्या बाजूने आपण विचार करतो तर देव आपल्या पापांना आपल्यापासून इतकं दूर करून टाकतो की त्याला देखील तो स्वतः कधी स्मरण करत नाही. देव कधी परत एकदा आठवणार नाही जर तुम्ही त्याला क्षमा मागितली आहे तर. म्हणजे मला क्षमा जर मिळालेली आहे तर मुळात दाविदाचं हे महत्त्वाचं वचन आहे. 8व्या वचनापासून आपण जर नीट वाचलं तर तिथं म्हणत आहे की परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही म्हणजे काय, तुम्ही जर ते कबूल केलेलं आहे तर तो परत एकदा आठवून देणार नाही. हां, जोपर्यंत तुम्ही एखादं पाप जर कबूल केलेलं नाहीये, देवाला ते क्षमा मागितली नाहीये, तर तो तुम्हाला आठवण करून देईल, हे बघ तू हे पाप केलेलं आहे. पण जर का तुम्ही ते पाप कबूल केलेलं आहे आणि सोडून दिलेलं आहे, परत तुम्ही करणार नाही असं त्याला वचन सुद्धा दिलेलं आहे, आणि तुम्ही खरंच मुळात करणार नाही, तर देव काय परत एकदा तुम्हाला त्याची आठवण करून देणार नाही. पण एखाद्या वेळेला प्रियानो कधी कधी एखाद्या माणसाने ते पाप कबूल केलं आणि परत एकदा तेच पाप जर तो करत असेल, क्षमा मागितली त्याने आणि परत तेच पाप करत असेल, तर परत त्यावेळेला देव मात्र बोट दाखवेल आणि तो आठवण करून देईल, हे बघ तुझ्यामध्ये ते पाप आहे. त्या गोष्टीबद्दल तो म्हणत आहे की तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कर्मांच्या मनाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. आपले पाप इतके भयंकर होते देवासमोर. मी मागे म्हटलं प्रियानो की कुठल्याही प्रकारचं पाप जर असेल, कुठल्याही प्रकारचं पाप, ते किती आपल्या दृष्टिकोनातून कदाचित छोटं किंवा आपण मोठं असं म्हणू, पण देवासमोर मोठं किंवा छोटं ते पापच असतं प्रियानो, किती छोटं असलं तरी. पाप म्हटल्यावरती देव त्या पापाबद्दल शासन करणारच, तो शिक्षा देणारच प्रियानो. दावीद म्हणत आहे की आमच्या पातकांच्या मनाने आम्हाला त्याने शासन केले नाही. किती दयाळू कृपा करतो तो आपल्यावर. आज सुद्धा प्रियानो, ज्या ज्या आपण सर्व मनुष्यांनी पाप केलेला आहे त्या सगळ्यांना त्याने जर शासन केलं असतं तर एका पापासाठी, लहानातल्या लहानाच्या पापासाठी, माणसाच्या दृष्टिकोनातून जे लहानातलं लहान पाप आहे
त्या पापासाठी देखील देवाने सगळ्यांना नरकातच पाठवलं असतं. एक पाप, छोटंसं म्हणतो आपण, मानवाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात कमी आणि बारीक पाप, पण पापच आहे, तर देव म्हटलं असता किंवा त्याला त्याच्या नियमाप्रमाणे नरकामध्ये त्याने ढकलून टाकलं असतं. दावीद म्हणत आहे, तो आपल्यावरती दया करतोय, कृपा करत आहे, म्हणून तो म्हणत आहे, आपल्या पातंगाच्या मनाने त्याने आपल्याला शासन केलं नाही, त्याने आमच्या दुष्कर्मांच्या मनाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. जे काही दुष्कर्म आपण करू त्याचं प्रतिफळ आपल्याला दिलेलं नाही. का बरं? कारण आपण ते कबूल केलेलं आहे, आपण ते देवाला पश्चाताप करून सोडून दिलेलं आहे, सांगितलंय मी नाही करणार म्हणून देव तसं करत आहे. पण एखादा मनुष्य, स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी, कोणी तर प्रियानो कबूल करून परत एकदा तर पाप करत असेल, तर त्या कृतीबद्दल त्याला तो शासन करेल, पण त्याच्या आधी त्याला तो पश्चातापाची संधी सुद्धा देईल. त्या वचनामध्ये प्रियानो आणखीन म्हणत आहे 11 वचन, कारण जसे पृथ्वीवर आकाश उंच आहे, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया, काय शब्द आहे पुढे, तशी दया भय धरणाऱ्यांवर. पृथ्वीच्या वर आकाश जसं आहे, सदैव आपण पृथ्वी तलावर कुठेही गेलो तरी आकाश कायमच राहणार आहे. आकाश बळीत जाईल नाही का घरी. आकाश नाव चांगले नाही का, सदैव समोर. पण हा आकाशा पृथ्वीवरती राहत असताना जसं आकाश आपल्यावरती आहे, तसं परमेश्वराची दया सदैव सगळ्यांवरच राहणार आहे का? खास लिहिलेलं आहे प्रियानो, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुलतेने राहणार आहे. सगळ्यांवरतीच नाही, पृथ्वी तलावरती कितीतरी मानव आहेत, करोडोने आहेत, सगळ्यांवरती त्याची दया एकसारखी आहे का? नाही. पण त्याचं भय धरणारे जर लोक असतील, म्हणजेच काय भय धरणारे म्हणजे काय, त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या पवित्रतेच्या मार्गाप्रमाणे चालणारे लोक असतील, तर त्यांना तो म्हणत आहे भय धरणाऱ्यांवर विपुल राहणार आहे. याचा अर्थ असा की देवाची दया आहे, ठीक आहे, मी माझ्याकडून पाप घडलं तर मी परत एकदा क्षमा मागेल, क्षमा मागितल्यानंतर परत एकदा मी तेच पाप करेल किंवा मी दुसरं काहीतरी पाप करेल आणि परत एकदा मी क्षमा मागेल, माझ्यावरती देवाची दया राहणार आहे. असं नाही आहे प्रियानो, ते असं नाही आहे. लक्षात घ्यायचं आपल्याला, एकदा का पाप कबूल केलं तर ते सोडून देणं गरजेचं आहे. पुढे त्याच्यामध्ये आपण म्हणतो त्याची दया भय धरणाऱ्यांवर अशी आहे की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. ते अपराध, ते पातक दूर केलेले आहेत आमच्यापासून. का? ते आपल्या जवळ परत एकदा येऊ नयेत, आपण परत त्याच्यामध्ये गुंतू नये म्हणून आपल्यापासून इतके दूर ठेवलेत ते. आपण आता दूर ठेवतो काय एकमेकांना, आहे का नाही? कोरोनामुळे 6 फुटाचं अंतर ठेवा. बसमध्ये बघितले, एस टीमध्ये तर 6 फूट ठेवतात का? पण तिथं नाही ठेवत अंतर, इथं ठेवतोय आपण, आहे का नाही? अंतर ठेवतो. कशासाठी? की बाबा त्याला जर झाला असेल काही प्रादुर्भाव तर मला येऊ नये म्हणून. विचार करा, आपलेच अपराध आहेत, आपलेच पाप आहेत, पण आपल्यापासून देव म्हणते मी इतके दूर ठेवलेले आहेत की जशी पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तसे तुमच्यापासून तुमचे अपराध दूर ठेवलेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा ती दिसू नयेत इतके लांब त्याने ठेवलेले आहेत. परमेश्वर परत एकदा कधीच ते आठवण करून देणार नाही. पण काही लोक म्हणतील आम्हाला आमचे अपराध आठवतात. मगाशीच मी म्हटलं प्रियानो, आपले पाप किंवा आपले अपराध जर आठवत असतील तर ते तुम्ही नाही, तर तुम्हाला सैतान सारखं कुठंतरी वारंवार बोट दाखवून सांगत असतो की होय हे बघ, हे तू केलेलं आहे. सैतानाचं काम आहे प्रियानो, पण देवाचं काम नाही. देवाचं काम आहे पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केलेले. आणि म्हणून मला क्षमा मिळालेली आहे कारण माझे अपराध दूर झालेले आहेत. दुसरा मुद्दा आपण बघत आहोत प्रियानो, यशाचं पुस्तक 1 अध्याय आणि 18 वचन काय वाचते बघा. यशाचं पुस्तक आपल्याला सगळ्यांना कदाचित काही जणांना माहीत असेल. यशाचं पुस्तक 1 अध्याय आणि 18 वचन कोणी वाचेल? यशाया 1:18. परमेश्वर काय म्हणत आहे? यशाया 1:18.
सापडलं? परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती. ती बीजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी होती. फार सुंदर प्रियानो. कशाबद्दल म्हणतोय तो? परमेश्वर म्हणत आहे, चला या आपण काय करू? बुद्धिवाद. कशाबद्दल बुद्धिवाद करायचा आहे? आपल्या पातकांबद्दल. काही वेळेला काही लोकांना वाटत असेल नाही का, मी अशी कृती केली बाबा. का कृती केली? मग त्याचं स्पष्टीकरण आपण देत असतो. अशी कृती केली का? कारण माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट घडलेली आहे, म्हणून मी ही कृती केलेली आहे. किंवा मला त्या गोष्टीचा माझ्या लहानपणी कदाचित राग आला असेल आणि म्हणून मी नंतरच्या काळामध्ये मी तसंच वागत आहे. कुठेतरी तो स्पष्टीकरण देत राहतो आणि त्याचं जे कृती आहे किंवा त्याच्याकडून जे घडलेलं पाप आहे त्याला तो खरं ठरवत असतो. होय, मी केलेलं आहे. देव काय म्हणत आहे अशा लोकांना? परमेश्वर म्हणतो, चला या आपण काय करू? बुद्धिवाद करूया. ठीक आहे बाबा, तुझ्या कृत्यांबद्दल, तुझ्या पापांबद्दल आपण यावेळेला बोलूया, पण तो ऐकण्याआधीच त्या सगळ्या कृती त्याला माहिती आहे, पण आपण मांडण्याआधीच तो काय म्हणत आहे की तुमची पातके लाखेसारखी लाल असली. लाखेसारखी म्हणजे कशी? लाख काय आहे? लाखेसारखी. हां, लाख म्हणजे काय? कशाला म्हणतात लाख? माहिती मराठीत? विस्तव असतो, अंगार असतो, भट्टीत घातल्यावर लोखंड तप्त होतं, लाल एकदम, लाल एकदम भयंकर गरम तापलेलं भट्टीमध्ये. लाखेसारखी लाल असली तरी तो काय म्हणतोय, मी बर्फासारखी कशी करेल? लाल रंगाची पापं आहेत, पण तो बर्फासारखी. बर्फ कधी बघितला का वेगवेगळ्या रंगाचा? बर्फ एकच असतो. कसा? त्याला कलर नंतर देत असतील, पण मुळात पाण्यापासून जो बर्फ तयार होतो तो कसा असतो? बर्फासारखा. बर्फ कसा? पांढऱ्या रंगाचा असतो. तो म्हणत आहे, संपूर्ण रीतीने मी बदलून टाकेल. मला क्षमा मिळालेली आहे आपण म्हणत आहोत, देवाचं ते आश्वासन आहे, पण त्या आश्वासनासाठी कोणती कोणती वचनं पवित्र शास्त्रात आपल्याला दिली, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो म्हणते, तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी पांढरी करेल, आणि किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी निघतील. लोकर कशी आहे? लोकर काढताना कुठून येतं लोकर? लोकर म्हणजे काय? ऊल आहे का नाही? आणि ते कुठून येतं? मेंढरांपासून येतं. आणि मेंढरं आज वेगवेगळ्या रंगाची दिसतात, पण मेंढरं तशी जर बघितली तर कशी येते? पांढऱ्याच रंगाची दिसत असतात. देव म्हणत आहे की संपूर्ण रीतीने तुमच्या पापांना मी अशा रीतीने बदलून टाकेल की तुम्हाला ती स्वतःला सुद्धा समजणार आहे, मी इतका भयंकर पापी होतो म्हणून. म्हणून तो म्हणते की तुमची पातके लाखेसारखी लाल असतील तरी बर्फासारखी ती पांढरी होतील, आणि ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लाखेसारखी निघतील. मला एक गोष्ट ती आठवते. हे वचन वाचल्यानंतर आम्हाला एका प्रोफेसरांनी सांगितलं होतं की आफ्रिकेमधल्या जे एकदम काळ्या रंगाचे लोक होते, पहिल्यांदाच ज्यावेळेला सुवार्ता त्यांना सांगण्यात आली होती, तर त्यावेळेला त्या मिशनऱ्यांनी उपस्थित असलेल्या लोकांना, ते बिचारे जंगलातले लोक सगळे त्यावेळेला, आणि त्यांना समजत नव्हतं, ते सगळे झाडांची आणि वेगवेगळ्या देवांची पूजा करणारे लोक होते. ज्यावेळेला मिशनऱ्यांनी परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल सांगितलं की त्याने आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे, आपला प्राण दिलेला आहे, त्यांना ते आवडलं आणि मग ते प्रार्थनेला बसायला लागले. आणि एकदा हे वचन त्याने काढलं आणि सांगितलं की तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. त्यांना लाखेसारखी लाल समजत होतं, पण बर्फासारखी पांढरी होतील त्यांना बर्फ काय माहीत नव्हता, कारण आफ्रिका देशामध्ये बर्फ कुठंच नव्हता. त्यांना कधी तो पाहायला मिळाला नव्हता, त्या वेगवेगळ्या ठिकाणी ते राहणारे लोक. आणि मग
समुद्राच्या किनारी सुद्धा ते होते. आणि ज्या वेळेला तो सांगत होता तर लोकांना समजत नव्हतं हा बर्फ काय प्रकार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये बर्फ त्यांनी कधीच बघितलेला नव्हता, कारण तिथं बर्फ पडत नाही ना, फ्रीजमध्ये त्यांच्याकडे फ्रीज आहे. ते बिचारे आदिवासी लोकांसारखे ते राहत होते. आणि याच्यावरती तो विचार करत असताना काय करावं, कसं समजावून सांगावं यांना की परमेश्वर आपली पातके कशी बदलून टाकणार आहे किंवा आपल्याला इतकं नवीन जीवन देणार आहे. असं बोलत असताना समुद्राच्या किनारी ते बसले होते आणि अचानक रीतीने नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतं आणि ते फुटतं आणि फुटल्यानंतर पाणी निघतं त्याच्यातून. आणि ते नारळ कसं असतं आतमध्ये पांढरं शुभ्र. आणि एकदम ते मिशनरीला आठवलं. अरे, तो म्हणाला तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी तो म्हणतो नारळासारखी पांढरी शुभ्र करून टाके. आणि मग त्या लोकांना आनंद वाटला. अरे बापरे, इतका देव चांगला आहे. आणि मग ते नाचायला लागले सगळेजण की आपला देव हा किती चांगला आहे की आमची पातके किती बदलून टाकणार आहे. एकदम संपूर्ण रीतीने परिस्थिती बदलून प्रियांनो टाकणार आहे तो. मला क्षमा मिळालेली आहे का, तर प्रियांनो असं आपण का म्हणावं, कारण परमेश्वराचं हे अभिवचन दिलेलं आहे. आपण वेगवेगळी प्रियांनो 7 अभिवचनं पाहणार आहोत, पण आज आपण एकच अभिवचन आहे की मला क्षमा मिळालेली आहे आणि तो लाखेसारखी आणि किरमिजासारखी म्हणत आहे. तिसरा मुद्दा प्रियांनो आपण जाऊया. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि 43 वचन काय म्हणत आहे. कोणाला मिळेल त्याने पटकन वाचावं. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि 43 वचन काय म्हटले. फार सुंदर प्रियांनो. पेत्राचं भाषण आपण कदाचित यावरती मनन केलेलं आहे मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि पेत्राच्या संदेशामध्ये तो म्हणत आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळाली अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. पेत्र म्हणत आहे की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, आपल्याला प्रियांनो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं जे नाव आहे त्याच द्वारे पापांची क्षमा मिळणार आहे. दुसरं कोणतंही नाव या भूतलावरती नाहीये प्रियांनो की त्याच्यामुळे तुम्हाला पापांची क्षमा मिळणार आहे. कुठल्याही स्वतःच्या भ्रमामध्ये प्रियांनो आपल्याला राहायचं नाहीये. येशू ख्रिस्ताचंच नाव किंवा येशू ख्रिस्ताद्वारेच तुम्हाला आणि मला पापांची क्षमा आहे. काही लोकांना कदाचित वाटत असेल की पैसा अडका जो आहे त्याच्यामुळे मी माझे अपराध पुसून टाकेल. जगातले काही लोक आहेत की पैशाच्या जोरावरती त्यांना असं वाटत असतं की माझे अपराध, कोर्टातल्या केसेस, जगामधले लोकांचे विरोध पैसा देऊन मी बंद करेल. होऊ शकतं प्रियांनो, पण देवासमोरून तो व्यक्ती कधी पळू जाऊ शकत नाही. देवासमोर ते अपराध तसेच राहणार आहे. काही लोकांना प्रियांनो असं वाटत असतं की मी एवढा चांगला शहाणपण आहे, माझ्या बुद्धीने लोकांना मी वाक्चातुर्य दाखवून काहीतरी मी लोकांना असं दाखवेल की माझी पापं ते विसरून जातील. वेगवेगळ्या रीतीने लोकांना असं वाटत आहे की मी चांगली कृत्य केली, दानधर्म जर केला तर लोकांना माझी पातके आठवणार नाहीत, पुसली जाणार नाहीत प्रियांनो ती. परंतु इथं तो म्हणत आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा म्हणजे प्रियांनो एकदम पाटी कोरडी पुसली जाणार आहे ती. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप तुम्हाला परत एकदा आठवणार नाही. ज्या वेळेला बातम्या वाचतो प्रियांनो आपण वर्तमानपत्रात किंवा टी व्हीवरती आता वाचतोय, काही बड्या उद्योगपतींनी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज घेऊन बिचारे फेडत बसलेत नाही का. मोठमोठे उद्योगपती काय केले त्यांनी, हां. आणि कोण कर्ज फेडते? कर्ज कोण फेडत आहे? बिचारे शेतकरी आहे, सामान्य लोक आहे, ते मात्र बिचारे कर्ज फेडत आहे. यांनी सामान्य लोकांपेक्षा कैक लाखाने पटीने त्यांच्यापेक्षा कर्ज घेतलेले आणि कर्ज घेऊन पळून गेलेले. आणि आपलं सरकार काय करत आहे? त्यांना काय करत आहे?
त्यांच्या नावावरती जेवढं कर्ज आहे ते म्हणतात ठीक आहे, जाऊ द्या, पुसून टाका. म्हणजे काय? क्षमा करा त्यांना. कर्ज माफ केलं जात आहे त्यांचं. त्याला अकाउंट्सच्या भाषेमध्ये मला वाटतं राईट ऑफ म्हटलेलं आहे. राईट ऑफ म्हणजे काय? पुसून टाका, संपलं ते. काहीच त्यांनी व्याज तर नाहीच नाही, मुद्दलसुद्धा नाही, काहीच नाही, सगळं म्हणजे असंच उचलून देऊन टाकले या सरकारने आपल्या. अशी कितीतरी लोकांना, उद्योगपतींना या सरकारने त्यांचं कर्ज माफ करून टाकलेलं. तुम्हाला आणि मला, आपल्याला कदाचित जगातलं कर्ज जे घेतलेलं आहे ते फेडतच राहावं लागणार आहे प्रियानो, पण पापाचं जे कर्ज आपल्यावरती झालेलं आहे ते कोणीही काढू शकत नाही. दुसऱ्या धर्मातल्या लोकांना वाटत आहे की कुठल्या तरी नदीमध्ये जाऊन बुडी घेतली तर माझ्या पापांची क्षमा होईल. काही लोकांना वाटत आहे दान धर्म केलं तर पापांची क्षमा वाटत आहे. नाही प्रियानो, कुठल्या मूर्तीकडे कितीतरी नवस करून तिथं मराठी भाषेमध्ये काय खेट्या मारायचे नाही का, त्या देवस्थानाला जाऊन खेट्या मारत बसायचं. तर काही लोकांना वाटत आहे तिथं चक्रा मारत बसलो आपण, एवढे शुक्रवार, एवढे शनिवार केले, एवढे जर मेणबत्त्या लावल्या आणि एवढे जर आपण त्या ठिकाणी जप केला तर आपल्या पापांची क्षमा होणार आहे. पापांची क्षमा तशा रीतीने जाणार नाही. बायबल कुठेही तशाबद्दल सांगत नाही प्रियांनो. पण पवित्र शास्त्रामध्ये म्हटले की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, फक्त विश्वास ठेवायचा आहे कोणावरती? येशू ख्रिस्तावरती. फक्त येशू ख्रिस्त प्रियांनो. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल. प्रत्येकाच्या पापांना जर क्षमा करायची आहे, राईट ऑफ करायचं आहे, पुसून जर टाकायचे आहेत, तर येशू ख्रिस्तासारखा डस्टर नाहीये प्रियांनो. तो तुमची पापे सगळी पुसू शकतो, तोच, दुसरं कोणी नाही. कारण त्याने रक्त सांडलेले प्रियांनो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. त्या रक्ताद्वारेच तो प्रियांनो पाप क्षमा करू शकतो. तुमचं आणि माझं पाप क्षमा करण्यासाठी दुसरं कोणीच प्रियांनो रक्त सांडलेलं नाही, आपला प्राण त्याने दिलेला नाही. आणि प्रभू भोजनाच्या दिवशी आपण ती आठवण करत असतो. होय, आपण मुद्दामून ते लाल रक्त प्रियांनो घेऊन आणि भाकर घेऊन आपण त्यावेळेला आठवण करत असतो की माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला हा प्राण दिलेला आहे, त्याने रक्त सांडलेलं आहे, त्याला अधिकार आहे फक्त प्रियांनो. जगात कुठल्याही व्यक्तीला अधिकार नाही आहे प्रियांनो पापांची क्षमा होण्यासाठी. आणि म्हणून त्याच्या नावामध्ये आहे. वचन परत एकदा 43 नीट वाचा. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 43 वचन. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल. मागे मी एकदा सांगितलं होतं का नाही माहीत नाही तुम्हाला. बायबल कॉलेजमध्ये एक अशी घटना घडली होती की जशी आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या रीतीने आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख करतो. पण आपली वैयक्तिक प्रार्थना झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा प्रार्थनेच्या शेवटच्या भागामध्ये आपण काय शब्द वापरत असतो? आमेनच्या आधी काय म्हणत असतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागत आहोत म्हणून तू ऐक. कोणाला म्हणत आहे आपण? स्वर्गीय पित्याला, सृष्टीचा निर्माण करता, त्याला आपण काय म्हणत आहे? आपल्या सर्व विनंत्या, आपण काळजी, चिंता त्याला सांगत असतो. आणि नंतर आपण काय म्हणत असतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू ऐक. आणि मग आपण म्हणतो बाकीचे आमेन. म्हणजे काय? होय प्रभू, आम्ही सुद्धा त्याला दुजोरा देतो. बायबल कॉलेजमध्ये एका मुलाने प्रार्थना केली आणि तो दक्षिणेतला मुलगा होता आणि त्याने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून न म्हणता त्याने काय केलं? मुरुगनच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. मुरुगन हाच दक्षिणातला एक देव आहे, मूर्तीपूजा आहे. अशी त्याने चॅपलमध्ये, ज्याला चर्च म्हणतो त्या चॅपलमध्ये त्याने प्रार्थना केली. मुरुगनच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून ते ऐक. त्याला दुसऱ्या तासाला पॅकअप करायला लावलं आणि घरी पाठवलं. मुरुगन नावाच्या, अरे तू कोणाच्या नावाने प्रार्थना करायला पाहिजे? तुला हेच जर माहीत नसेल, मूलभूत गोष्टी तुला माहीत नसतील, तर तू सेवक व्हायचा पण लायकीचा नाही आहे. ताबडतोब त्याला एका तासामध्ये कॅम्पसमधून हाकललं
तू ट्रेननी जा, बसनी जा, चालत जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. रिझर्वेशन होऊ द्या आणि हे होऊ द्या, नाही, तू कॅम्पसमधून बाहेर जा. तुला एवढी साधी गोष्ट माहीत नाही की येशूच्या नावात आपण प्रार्थना करत असतो म्हणून. माझ्या डोळ्यासमोर अजूनही ती घटना आहे प्रिय. इथं आपण म्हणत आहोत की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळणार आहे. पापांची क्षमा फक्त येशू ख्रिस्त, दुसरं कोणी नाही प्रियानो भूतलावरती. कोणी मध्यस्थी नाहीये प्रियानो, लक्षात घ्या, कोणीही मध्यस्थ करू शकत नाही. पापांची क्षमा फक्त प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं कोणी नाही प्रियानो. कुठले प्रेषित करू शकत नाहीत. पाऊलाच्या नावाने प्रार्थना करू नका, पेत्राच्या नावाने प्रार्थना करू नका, योहानाच्या नावाने प्रार्थना करू नका, कोणाच्याही नावाने प्रार्थना करू नका, फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त. हे वचन प्रियानो पेत्र तिथं सांगत आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळाली आहे, अशी साक्ष सर्व संदेष्ट त्याच्याविषयी देतात. संदेष्ट्यांनी सांगितलेलं आहे. जुन्या करारामध्ये त्या सर्व संदेष्ट्यांनी भविष्यवाणी करून ठेवली आहे की मसीहा म्हणजे देव आपला पुत्र पाठवणार आहे, तो असं येणार आहे की त्याच्या नावानेच सर्व पाप काही तुमची पुसली जातील. हे संदेष्ट्यांनी पण सांगितलेलं आहे. नंतर नवीन करारामध्ये प्रियांनो आपण वाचतच आहोत या सगळ्या गोष्टी. पण आज जर कदाचित काही लोक कोणाच्या नावाने जर प्रार्थना करत असतील, पाश्चिमात्य देशामध्ये वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या संतांची नावं घेतली जातात. खरं तर आपल्याकडे संत म्हणण्याचं कुठलीही गोष्ट प्रियांनो बायबलमध्ये दिलेली नाही आहे. अमुक याला संत म्हणा, संत पौल, संत पेत्र, संत शब्द तुम्ही आणि मी आपण नाही देऊ शकत, म्हणू शकत. हो, ते होते, आपण त्यांचा मान करतो, सन्मान करतो, आदर करतो, त्यांच्या वचनांना पाठ करतो प्रियांनो. पण संत ही गोष्ट बहाल करण्यासाठी खरं तर आपण कुठल्याच पात्रतेचे नाही. आणि काही लोकांनी त्या संतांच्या नावाने प्रार्थना करून देवाकडे क्षमा मागण्याच्या गोष्टी करत आहेत. बायबल तसं सांगत नाही प्रियांनो, क्षमा करा. पवित्र शास्त्र तसं सांगत नाही, क्षमा करा. कुठल्याही प्रकारे प्रियांनो आपण मेणबत्ती कुठल्याही व्यक्तीच्या नावाने लावू शकत नाही. फक्त एकच, ते म्हणजे इथं म्हटलेलं आहे की त्याच्यावर विश्वास आणि तो सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, मूलभूत गोष्ट आहे प्रियांनो. आपल्या अंतःकरणामध्ये ही ठासून घ्या. आज काही पेंटिकॉस्टल पाळक लोकांनी स्वतःला देव करून घेतलेला आहे आणि लोकांना असं ते भासवत आहेत की मी प्रार्थना केली आणि म्हणून तुला बरं वाटत आहे, मी प्रार्थना केली आणि म्हणून तुझं जीवन आशीर्वादित आहे, मी प्रार्थना केल्यामुळे तुझ्या जीवनातले रोग सगळे काही बरे झालेले आहेत. एका बाजूला जर बघितलं तर ते स्वतःला संत म्हणून घेतलेत किंवा त्यांनी देवच म्हणून घेतलेले स्वतःला, म्हणजे मीच प्रार्थना करेल आणि मगच तुम्हाला आरोग्य मिळेल, तुमच्या पापांची क्षमा होईल, असं सुद्धा प्रियांनो काही ठिकाणी प्रथा सुरू झालेली आहेत. ते म्हणतात येशूच्या नावाने, पण बळ संपूर्ण रीतीने माझ्याद्वारे झालेलं आहे. सेवक कोणी नाही आहे प्रियांनो, मी सुद्धा कोणी नाही आहे. सर्व काही आहे तो ख्रिस्त आहे. आणि पवित्र शास्त्र ज्याच्याबद्दल बोलत आहे प्रियांनो, ते आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि इथं पेत्र त्याच्या भाषणामध्ये म्हणत आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळाली आहे, अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. पवित्र शास्त्र वाचत जा प्रियांनो. पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचत नाही, तुम्हाला समजणार नाही देव कोण आहे, देवाची अंतःकरणामध्ये काय आहे, देवाची इच्छा काय आहे, त्याच्या योजना काय आहेत. हे पवित्र शास्त्र वाचल्याशिवाय नाही समजणार प्रियांनो. हे वाचणं गरजेचं आहे. दर दिवशी वाचणं गरजेचं आहे, रविवारच्या दिवशी नाही, दर दिवशी. त्यावेळेला आपल्याला हे समजेल की परमेश्वराने किती आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. चौथी गोष्ट प्रियांनो आपण बघत आहोत, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 1 वचन. ख्रिस्त येशूमध्ये रोमकरासपत्र 1 अध्याय 8 अध्याय आणि 1 वचन. कोणी वाचेल मोठ्याने? कोणी वाचलं नाही त्यांनी वाचावं.
म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना. कुणाला दंडाज्ञा नाही? कोणाला दंडाज्ञा नाही? दंडाज्ञा म्हणजे काय? एक प्रकारची शिक्षाच आहे, शासनच आहे ते. आज रस्त्यावरती तुम्ही जर वाहन नीट चालवलं नाही तर तुम्हाला काय होईल? दंड भरावा लागेल. नंबर प्लेट नाही आहे व्यवस्थित, किंवा नाहीच आहे, किंवा व्यवस्थित नाही आहे, दंड भरावा लागेल. तुम्ही फार जोरात गाडी चालवत आहात आणि पोलिसांच्या रेंजमध्ये जर आला, दंड भरावा लागेल. गाडी वेडी वाकडी कशी चालवत आहे, दंड भरावा लागेल. कोर्टामध्ये वेगवेगळे केसेस तयार झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा शिक्षा म्हणून काहीतरी प्रियांनो रक्कम भरावी लागते. पण हे सगळ्याच गोष्टी होतात का? नियमित होतात का सगळ्याच गोष्टी? पोलिसांनी धरल्यावर लायसन नाही आहे, नंबर प्लेट व्यवस्थित नाही आहे, धरलं पोलिसांनी, काय करतो पहिला माणूस? पहिला फोन लावतो मोठ्या बॉसला, ओ अमुक अमुक चौकात मला धरलेलं आहे बरं का, बोला या पोलिसाचे. मग तो कोण आमदाराचा असतो, खासदाराचा असतो, कुठल्या तरी, आणि मग तिथून त्या हे बाबा दे सोडून, माझा माणूस येतो. म्हणजे काय झाले? तिथं वशिलेबाजी लागलेली आहे. इथं काय वशिलेबाजी आहे का? बघा ना, दंडाज्ञा होणार नाही कोणाला? म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. आपण पण अशाच रीतीने सुटणार आहोत. कधी? शेवटच्या दिवसांमध्ये. आपला सगळ्यात मोठा बॉस तिथं बसलेला आहे. कुठे बसलेला आहे? न्यायाधीश म्हणून बसलेला आहे. आणि तो त्यावेळेला म्हणणार आहे, अरे हा माझा मुलगा आहे, अरे ही माझी मुलगी आहे, यांनी माझ्याकडे सातत्याने प्रार्थना केलेली, माझ्या नियमाप्रमाणे ते वागलेले आहेत. आणि म्हणून तो म्हणत आहे, रोमच्या मंडळीला पाऊल म्हणत आहे, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना. ख्रिस्त येशूमध्ये जर तुम्ही आहात, ख्रिस्त येशूमध्ये, दुसऱ्या कुणामध्ये नाही प्रियानो. तुम्ही कोणतेही चर्च मेंबर असू द्या, त्याला महत्त्व नाहीये. काही लोकांना चर्च फार महत्त्वाचं झालेलं आहे आज बरं का. आम्ही अमुक त्या मोठं ते चर्च आहे ना, त्या चर्चचे आम्ही सभासद आहोत. त्यांना मोठेपण फार त्या ठिकाणी लागलेलं आहे. अहो अमुक ते मोठे वक्ते आहेत ना, त्यांचे आम्ही सभासद आहोत. वक्त्यांबद्दल त्यांना मोठेपण झालेले. मंडळीमधल्या लोकांमधले जर एखादं तिथं असेल कोणीतरी, अहो अमुक तो राजकीय माणूस आहे ना, तो तिथं येत असतो, त्या चर्चचे आम्ही सभासद आहोत. तुम्हाला त्याच्यामुळे प्रियांनो दंडाज्ञा होणार नाही. मोठी किती माणसं तुमच्या चर्चमध्ये असू दे, तुमचं चर्च बिल्डिंग किती मोठे असू द्या, काही त्याला उपयोग नाहीये. महत्वाचं आहे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात का? म्हणजे काय? त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे आहात का? त्याने सांगितलेले नियमशास्त्रातल्या सर्व गोष्टी तुम्ही पाळत आहात का? तर तुम्हाला दंडाज्ञा होणार नाही, तो म्हणत आहे. आज लोकांनी पळवाट काढलेली आहे त्याच्यामधून वेगवेगळ्या रीतीने. काही लोकांना वाटतं चर्चमध्ये पैसे दिले, दान धर्म केला की मला कोणी काही विचारणार नाही. काही सेवकांना मी मदत केली मग मला काही होणार नाही. परंतु प्रभू आपल्याला तशा गोष्टी करायला सांगत नाही. त्या प्रियानो नंतर आपण करत असतो. ख्रिस्तामध्ये असल्यामुळे आपण प्रियानो कृतज्ञ होतो आणि प्रियानो ते कार्य आपल्याकडून होत राहतात. पण ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा शेवटच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो देव सोडवणार आहे. कधी? ज्या वेळेला आपण त्या पवित्रतेच्या मार्गामध्ये चालणार आहोत. आणि म्हणून हा चौथा मुद्दा प्रियानो म्हणत आहोत की ख्रिस्त येशूमध्ये जर आपण आहोत तर दंडाज्ञा होणार नाही. पण ख्रिस्त येशूमध्ये जर नाहीये, तुम्ही त्याच्या वचनाप्रमाणे वागणारे नाहीयेत, तुम्ही माणसाच्या चालीरीती रूढींप्रमाणे जर वागणारे आहात, तर प्रियानो दंडाज्ञा होणारच शेवटच्या काळामध्ये. आणि यामधून प्रियानो म्हणून आपण मत्तेच्या शुभवर्तनामध्ये काय वाचलेलं आहे, जर आपण काढलं मत्तेकृत शुभवर्तमान, मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय,
काही लोकांना एक सवय लागलेली नाही का, दिवसभर आपण प्रभूचं नाव घेत राहायचं. प्रभूचं नाव काय घ्यायचं? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. उठता बसता आपल्या की ना, अरे प्रेज द लॉर्ड, उठले बसलं हालेलुया, आहे का नाही, येता जाता. देवाने सांगितलं का ते? उलट तिथं काय म्हटले 10 आज्ञेमध्ये? माझं नाव व्यर्थ घेऊ नको. पण काही लोक घेतात आणि काही लोक अजूनही पुढे जातात. तिथं 7व्या अध्यायामध्ये काय लिहिले? मत्ते 7:21 मध्ये काय म्हटले? मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय आईच्या इच्छेप्रमाणे. कोणाच्या? स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे. आई नाही. येशू ख्रिस्त म्हणते, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. स्वर्गीय भावाबद्दल पण म्हटलेलं नाही, जगिक पित्याबद्दल सुद्धा म्हटलेलं नाही, जगातल्या बॉसबद्दल, पाळकाबद्दल, माझा स्वर्गीय पाळक असा शब्द नाहीये. पण खास करून लिहिलेला आहे तिथं, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. नुसतं प्रभूजी प्रभूजी म्हणून उपयोग नाहीये. काही लोकांना वाटतं दिवसभर प्रभूजी प्रभूजी. साऊथ इंडियामध्ये काही लोकांच्या धारणा तशा आहेत, आपल्याकडे नाही पाहायला मिळत. माणसांची नावं ऐकली का तुम्ही? येशू, येशुदास. येशुदास नाही ऐकलं ना? काही लोकांचं नाव आहे नाही का, येशुदास. आमच्या बायबल कॉलेजमध्ये सुद्धा काही मुलं होते आणि मग आम्ही त्यांना विचारलो, डायरेक्ट देवाचंच नाव ठेवलं का रे बाबा? हां म्हणजे मग आमच्या आई वडिलांना वाटायचं की मला हाक जर मारली बाहेर गेलेला असेल तर मग ते म्हणतात, चला देवाचं नाव, तुला बोलवताना तरी देवाचं नाव आलं, येशू ये रे बाबा घरी, येशुदास. आणि म्हटलं मग तू खट्याळपणा काय केल्यावरती मग तुझी आई तुला मारत नसं का, ए येशू असं म्हटलं तर कुठली धारणा आहे तुमच्यामध्ये? असा विचार का करता तुम्ही? प्रभूजी प्रभूजी म्हणणारे नुसते प्रियानो, तिथं म्हटलेलं आहे प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचं होईल. त्या दिवशी पुष्कळ जण म्हणतील, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, पाळकाला जाऊन भेटा. काय असं म्हटलंय का? त्या लोकांना जाऊन भेटा. नाही, मला तुमची कधीच ओळख नव्हती. असं कसं होईल? असं कसं होईल? त्यांना ओळख नव्हती. अरे तुझ्याच नावाने भूते घातली, तुझ्याच नावाने संदेश दिला, तुझ्याच नावाने अद्भुत कृत्य केली, तुझ्या नावाने केलेली आहेत. पण तो काय म्हणत आहे? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन, मला तुमची कधीच ओळख नव्हती. तुम्ही माझ्या नावाने केलं, पण माझी ओळख होती का? नव्हती. आपला भाऊ अमित मला त्याचा इन्सिडेंट सांगत होता. त्याच्याबरोबर काम करणारा एक मुलगा, त्याने ज्या ज्या ठिकाणी तो घेऊन गेला त्या त्या ठिकाणी त्या दुकानदाराची ओळख करून दिली. पण नंतरच्या काळामध्ये त्याचं आणि त्या मुलाचं काही पटलं नाही व्यवसायावरून, आणि म्हणून पार्टनरशिप सोडून दिली किंवा तो काम दुसरीकडे करायला लागला. पण अमितला ज्या ज्या ठिकाणी लोक ओळखत होते त्या लोकांकडे तो मुलगा गेला आणि त्याने काय केलं? अमितच्या नावाने काय केलेलं? सगळं सामान उचललं त्याने, आणि त्याला बराच आर्थिक फटका सुद्धा बसला त्या काळामध्ये. कारण ते दुकानदार म्हणायला लागले, बाबा तुझं नाव सांगितलं त्याने आणि म्हणून आम्ही दिलं. अशा खूप गोष्टी होतील. पण अमित काय म्हणत आहे, मला माहित नाही बाबा, माझ्याकडे तर मी तर त्याचा माझा काहीच संबंध नाही. अशीच गोष्टी इथं होत आहे प्रियनो. काही सेवकांबद्दल तिथं म्हटलेलं आहे, सगळ्या सेवकांबद्दल मी म्हणत नाही, पण विशेष लक्ष द्या. तो म्हणत आहे की 22 वचनामध्ये, त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जातो. येशू ख्रिस्तामध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीये. ख्रिस्त महत्वाचा आहे.
ख्रिस्त महत्वाचा आहे, मोशे महत्वाचा नाहीये. मोशेने नियमशास्त्र दिलेलं आहे. पौल प्रियानो नवीन करारामध्ये सर्व काही त्याने पत्र लिहिलेली आहेत, पण त्यांच्या नावामुळे आपल्याला तारण मिळणार नाहीये. त्यांचं नाव पुढे करून स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाहीये प्रियानो. कदाचित जगातले लोक तसं करत असतील, किंवा तुम्ही सुद्धा कदाचित जगामधल्या काही लोकांना आपण अधिकारी म्हणून पुढं करत असू आणि एखाद्या नियमातून प्रियानो आपण कचाकड्यातून बाहेर निघत असू, पण स्वर्गामध्ये तसं होणार नाहीये. आणि म्हणून इथं वचनामध्ये खास म्हटलेलं आहे, रोमकरासपत्र 8 अध्याय 1 वचन, की म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. पुढं तो म्हणत आहे, कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केलेले आहे. पाप आणि मरण याच्या नियमापासून मुक्त केलेलं आहे ख्रिस्त येशू, दुसरं कोणी नाही प्रियाला. कुठल्याही प्रकारचं तेल, कुठल्या प्रकारचं पाणी पापांची क्षमा करू शकत नाही. कुठल्या प्रकारची माळ गळ्यात घाला, कुठल्या प्रकारचा क्रॉस गळ्यामध्ये घाला, पापांची क्षमा मिळणार नाही. कितीही दान धर्म करा, पापांची क्षमा मिळणार नाही. कितीही तुम्ही मुखामध्ये शब्द येशू येशू म्हणा किंवा अजून दुसरं काही म्हणा, पापांची क्षमा मिळणार नाही. ख्रिस्त येशूला क्षमा प्रियानो करण्याचा अधिकार आहे, आणि त्याच्या नियमाप्रमाणे जर वागत असताल तर दंडाज्ञा मिळणार नाही. पुढचा मुद्दा आपण बघूया प्रियानो. इफिसकरासपत्र 1 अध्याय 7 आणि 10 वचन. थोडंसं लवकर आपण वाचूया, आता काही वचनं आहेत अजून आपल्याकडे. इफिसकरासपत्र 1 अध्याय 7 आणि 10. काय वाटतंय? 7 पासून 10 पर्यंत काय म्हटले पाहिजे? त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. येस, पुढे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप संकल्पनेने रहस्य आपल्याला कळवले. ही योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करा. फार सुंदर, थँक्यू. वचन इथं म्हणत आहे प्रियानो, इफिसकरासपत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटले की त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे काय आहे प्रियानो? खंडणी म्हणून दिलेली आहे. खंडणी शब्द कुठं वापरला जातो? खंडणी. हां, खंडणी कोण वापरतं शब्द? नाही माहिती? मोठमोठे गुंड लोक आहेत नाही का, ते व्यापारी लोकांना धमक्या देतात, आणि तुला जर जीवन जगायचं आहे किंवा तुझा जर व्यवसाय चांगला करायचा आहे तर मला एवढे एवढे पैसे दे, तर तुला आम्ही सोडू, नाही तर तुला गोळ्या घालू. मुंबईसारख्या ठिकाणी, इवन आपल्या अहमदनगरमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी होतात. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा होतात प्रिया. तो जो पैसा आहे त्या पैशाबद्दल काय म्हटलेलं आहे? खंडणी. या बदल्यात, पैशाच्या बदल्यात तुला जीव, पैशाच्या बदल्यात तुझा व्यवसाय, पैशाच्या बदल्यात तुझं कुटुंब आम्ही तुला देऊ शकतो, नाहीतर आम्ही खलास करू. इथं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त खंडणी म्हणून दिलेलं आहे. कोणाला दिलं? सैतानाला दिलं? नाही, सैतानाला रक्त नाही दिलेलं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त खुद्द स्वतःच्या पित्याला, परमेश्वराला दिलेलं आहे. त्याने कशासाठी? तुम्हाला आणि मला पापापासून सोडवण्यासाठी. ती खंडणी म्हणून स्वतःचं रक्त त्याने दिलेलं आहे. स्वर्गीय पित्यालाच दिलेलं आहे प्रियानो, सैतानाला नाही दिलेलं. कारण स्वर्गीय पिता काय म्हणत होता? ज्याने ज्याने पाप केलेलं आहे त्या सगळ्यांना नरकामध्ये मी मारणार आहे, त्यांना ढकलणार आहे. आणि त्या नरकापासून जर वाचवायचं असेल तर स्वतःच परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवलं. बाबा, तू तुझं रक्त सांड, खंडणी म्हणून मलाच तू देणार आहेस. ही योजना देवानेच केलेली प्रियानो.
आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे 7व्या वचनात, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा. खंडणी भरून रक्त खंडणी म्हणून दिलेलं आहे आणि म्हणून आपण मुक्त झालेलो आहोत प्रियानो. कुठल्याही पापाच्या दास्यगृहामध्ये नाही, आपण बंधनामध्ये आपण अडकलेलो नाहीये. येशू ख्रिस्ताने सोडवलेलं आहे आपल्याला, त्यांनी विकत घेतलेलं आहे खरं तर स्वतःचं रक्त देऊन. पुढे तो म्हणत आहे, सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पनाचे रहस्य आपल्याला कळवलेले आहे. फार अद्भुत रीतीने प्रियानो ही गोष्ट आहे. तुम्ही आणि मला क्षमा मिळालेली आहे, पण ती क्षमा अशीच्या सहजासहजी मिळालेली नाही. ख्रिस्ताला खंडणी म्हणून प्रियानो द्यावी लागलेली, रक्त सांडावं लागलेलं आहे. त्यामुळे पवित्र जीवनामध्ये आपण चालू शकतो प्रियानो. जर ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण दिला नसता, रक्त सांडलं नसतं, तर प्रियानो आज सगळेच आपण नरकाच्या मार्गामध्ये असतो आणि नरकातच खितपत पडला असतो प्रियानो. सुटका आपली झाली नसती. ही गोष्ट त्याच्यामधून आपण शेवटच्या अजून एक त्याच्यामधून 2 वचनं आहेत प्रियानो. कलसेकरास पत्र आणि 1 अध्याय 13 आणि 14 वचन. कलसे 1 अध्याय 13 आणि 14 वचन. तिथं म्हटलेलं आहे, कलसे 1 अध्याय 13 वचन, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी म्हणून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. कलसेच्या मंडळीला देखील पाऊल पुन्हा एकदा तेच म्हणत आहे, अंधाराच्या सत्तेतून आपल्याला काढलेलं आहे, म्हणजे सैतानाच्या सत्तेतून काढलेलं आहे आणि प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेलं आहे. आपण त्या अंधाराच्या सत्तेमध्ये राहत होतो, परंतु ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये त्याने आणून ठेवलेलं आहे. कसं तर 14 वचनात म्हटलंय, त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती. काही वेळेला पेपरमध्ये आपण वाचतो नाही का, एखाद्या मुलीला किडनॅप केलेलं आहे आणि ते म्हणतात 2 लाख 3 लाख 5 लाख 10 लाख, जशी त्या मुलीची आईवडिलांची स्थिती असेल त्याप्रमाणे ते पैसे मागत राहतात. त्याला काय म्हटलेलं आहे, खंडणी प्रियानो. मग त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा जर प्राण वाचवायचा असेल तर एवढे पैसे तुम्ही द्या, अमुक ठिकाणी घेऊन या आणि मग तुमच्या मुलीला आम्ही सोडवतो. अशाच रीतीने प्रियानो ती गोष्ट घडलेली आहे. तुम्ही आणि आपण सोडवलेले गेलेले आहोत. कशातून? पापाच्या दास्यातून सोडवलेले आहोत. आणि म्हणून आपण आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे वागणारे असले पाहिजे. आपण ते सगळं काही करतो आणि परत एकदा आपल्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करतो. तिथं प्रियानो देवाच्या योजनेला खीळ बसते. आपण त्याच्या योजनेप्रमाणे वागत नाही. आपण वेगवेगळी कारणं सांगत असतो, अरे माझं जीवन तर मला हे बनायचंय, मला ते बनायचंय, सगळं काही बनायचंय प्रियानो, परंतु ख्रिस्ताची सेवा प्रत्येकाला करायची आहे, फक्त पाळकालाच आहे असं नाही. आणि ही गोष्ट समजून घ्यायची की त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजेच आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. ही विसरू नये प्रियानो, कधीच ही गोष्ट विसरू नये. मी ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सोडवलेलं आहे, मला क्षमा मिळालेली आहे, मला देवबापाने सोडून त्याच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. मग मी अंधाराच्या गोष्टींमध्ये का चालावं? मी पवित्रतेच्या मार्गामध्ये चाललं पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणेच चाललं पाहिजे, कारण मी त्याचा आहे. कंपनीमध्ये प्रियानो काम करताना मला माहीत नाही आपल्यामधले किती लोक, पण जर तुम्ही एखाद्या मोठ्या चांगल्या कंपनीत कामाला आहात तर तुम्हाला त्या कंपनीचा ड्रेस घालावा लागतो कामावर जाण्यासाठी, आहे की नाही? इवन कंडक्टर लोक जे आहेत, ड्रायव्हर लोक आहेत बसमधले, त्यांनासुद्धा एक ड्रेस आहे.
आजकाल दिसत नाहीत तसे ड्रेस. काहीच लोकांच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या अंगावर दिसतात. कुठल्या एस टीचं ड्रायव्हर कंडक्टरचा ड्रेसचा कलर काय असतो माहिती आहे का? काही लोक तर तसेच असतात. तो कंडक्टर आहे का ड्रायव्हर आहे काहीच कळत नाही, कारण त्यांचे रंगीबेरंगी शर्ट पॅन्ट असतात. फक्त हातामध्ये कुठेतरी ते तिकीटचं बॅग असते. शक्यतो दिसत नाही कंडक्टर, पण कधी कधी ड्रायव्हर दिसतात तसे. ती ओळख होण्यासाठी त्यांना तो ड्रेस घालावाच लागतो. त्या कंपनीमध्ये जर आहात तर त्या कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला तो ड्रेस कोड तुमचा पाळलाच पाहिजे तुम्ही. अगदी त्याच रीतीने प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या भूतलावरती रक्त प्रियानो येऊन मानवाचं रूप धारण करून रक्त सांडलं, तर तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतलेले, त्याने सोडवलेलं आहे. तर त्याच्या मार्गामध्येच त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे प्रियानो चाललं पाहिजे, आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे नाही. सैतानाच्या प्रोटोकॉल तर मुळीच नाही. सैतानाचा प्रोटोकॉल आपल्यासाठी भरपूर आहे प्रियानो. त्याला असं वाटत असतं आणि तो आपल्यामध्ये सांगत असतो, अरे तू हे कर, अरे ते कर आणि ते कर. अरे पण ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केलेलं आहे ते आपण कार्य करत आहोत का, हे विसरतो प्रियानो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की त्या पुत्राच्या ठाई खंडणी प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. मला आणखीन एकच वचन प्रियानो वाचायचं आहे. मला क्षमा मिळालेली आहे असं आपण सर्वजण म्हणत आहोत. योहानाचे पहिले योहान आणि पहिला अध्याय 9 वचन, शेवटचं वचन प्रियानो आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 9 वचन. तिथं म्हटलंय, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. महत्वाचं आहे प्रियानो, पापांची क्षमा मिळेल, अनितीपासून शुद्ध होईल. पण त्यासाठी सुरुवात काय म्हटलेले, काय करायला पाहिजे? जर आपण आपली पापे काय केली, पदरी घेतली पाहिजे. म्हणजे काय? कबूल केलं पाहिजे. होय, माझ्याकडून ते घडलं, मी केलं प्रभू. उद्धटपणाने नाही बोलायचं, हो मी केलंय, मीच केले ते, असं नाही. नम्रतेने प्रभूजवळ, त्याच्या चरणाजवळ जाऊन म्हणलं पाहिजे, होय प्रभू मी केलं, माझ्याकडून ते झालं, आय एम सॉरी, मी नाही करणार परत. काही वेळेला माणसं बोलतात नाही का एकमेका, हो मी केलं, काय करायचं बोल. असं उद्धटपणा नाही चालत देवासमोर. म्हणून तिथं म्हटलेलं आहे की जर आपण आपली पापे पदरी घेतली म्हणजे काय, कबूल केलं, तर तो विश्वसनीय आहे. तो इतका विश्वसनीय, तू कबूल कर, तो तुला सोडवेल त्याच्यामधून, तो शिक्षा करणार नाही. पण माणसं आज कबूलच करत नाहीत प्रियानो. प्रॉब्लेम इथे आहे सगळा. ते पाप करतात, कृती करतात, पण ते कबूल करत नाही. होय मीच केलं म्हणून. माहीत नाही दुसरं कोणी केलं असेल. कायनाचा स्वभाव असतो, ढकलतो आपण एकमेकांवर, आहे का नाही? दुसऱ्यांवर दोष देतो, मी तर बरोबरच होतो बाबा, त्याने तसं केलं असेल. आणि म्हणून तिथं म्हटलेलं, तो विश्वसनीय व न्याय आहे. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. दॅट इज अ प्रॉमिस. हे आश्वासन आहे प्रियानो. पण माणसांनी ते कबूल करणं गरजेचं. कदाचित या नवीन वर्षामध्ये अजूनही दुसराच रविवार आहे प्रियानो. काही लोकांना असं वाटत असेल फक्त कॅलेंडर बदललं, पण कॅलेंडर बदलून उपयोग नाही. तशा प्रकारे प्रियानो आपल्याला जीवनसुद्धा बदललं पाहिजे. कॅलेंडर असे भरपूर येत राहतील प्रियानो, पण जीवन जर तसंच राहिलं तर प्रियानो काही उपयोग नाही त्याचा. आणि म्हणून हे सगळ्यात 7 आश्वासनापैकी एक पहिलं आश्वासन आपण आज पाहिलेलं आहे, ते म्हणजे मला क्षमा मिळालेली आहे. मला क्षमा मिळालेली आहे. पण क्षमा कशा रीतीने मिळाली आपण पाहिले. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, स्तोत्रामध्ये म्हटले, लाखेसारखी लाल आणि किरमिजासारखी असली तरी प्रियानो तो क्षमा करायला तयार आहे. प्रेषितांमध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या नावाने पापांची क्षमा, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पापांची क्षमा मिळत आहे. रोममध्ये म्हटलेलं आहे प्रियानो, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. आणि मग इफिसच्या मध्ये पत्रात लिहिलेलं आहे की रक्ताच्या द्वारे खंडणी भरून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे आणि खंडणी भरून पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. आणि शेवट म्हणजे प्रियानो,
तो विश्वसनीय आहे, न्यायी आहे. त्यांनी जर सांगितलंय ना, तू कबूल कर, मी तुला शिक्षा करणार नाही. काही वेळेला आई वडील सांगत असतात नाही का मुलाला, खरं बोल, खरं बोल, मग तुला मारणार नाही आम्ही, तुला शिक्षा करणार नाही, खरं बोल. जर ते मुलगा खरं बोलत आहे प्रियानो, तर आईवडिलांनी सुद्धा शिक्षा करायला नको त्याला, कारण त्याला काय सांगितलं, तू खरं बोल, तुला शिक्षा करणार नाही. पण खरं बोलल्यानंतर पण त्याला जर फटके मारत असतील, हां, मग काय उपयोग नाही प्रिया. माणूस कदाचित तसं करेल, पण देव तसा नाही आहे. म्हणून त्याला म्हटलेलं प्रियानो, शेवटचं वचन, तो विश्वसनीय आहे आणि न्यायी आहे, तो तसं करणार नाही. तुम्हाला वचन दिलं आहे त्याने, तर आपल्याला प्रामाणिकरीतीने कबूल करणं गरजेचं आहे. परमेश्वर करो प्रियानो, या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद दो. आणि विशेष करून ह्या 7 अभिवचनांमधून आपण पहिलंच अभिवचन पाहिलेले की मला क्षमा मिळालेली आहे. पुढच्या रविवारी प्रियानो आपण जाणार आहोत ह्या गोष्टींकडे, ते म्हणजे मी मुक्त किंवा स्वतंत्र झालेलो आहे. मी मुक्त किंवा स्वतंत्र झालेलो आहे. कशा रीतीने मुक्त झालो किंवा स्वतंत्र झालो आहे ते आपण पुढच्या वेळेला प्रियानो पाहूया. जर देवाची इच्छा असेल तर आपण पाहूया. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो या सुंदरशा वेळेसाठी. तुझी कृपा दया प्रभू आम्हावर दिली. वचन वाचत असताना प्रभू प्रत्येक वचन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्हाला खरोखर प्रभू तू क्षमा केलेली आहेस आमच्या अपराधांची, चुकांची. प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये विशेष यावेळेला नम्रतेची आणि आग्रहाची प्रार्थना प्रभू स्वतःसाठी आणि आमच्याबरोबर आमच्या कुटुंबियातल्या प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत की बापा, आम्ही खरोखर त्यामध्ये जर कुठे अजूनही अडकलेला असू, अजूनही खात्री मिळालेली नाही की आमच्या पापांची क्षमा तू केलेली आहे, तर प्रभू आम्हाला तू सहाय्य कर, मार्गदर्शक हो, आम्हाला तू चालव प्रभू. तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू आम्ही जे काही वचन ऐकलेलं आहे ते निश्चितच अंतःकरणामध्ये प्रभू तू खरोखर आम्हाला टोचणीमधून दिलेलं आहे. आम्ही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ नये, तर प्रभू त्यावर मनन करावं. आणि जी अभिवचनाची प्रभू ही सिरीज आहे त्यावरती मनन करण्यास आम्हा सगळ्यांना प्रभू तू आत्म्याचं मार्गदर्शन दे. विशेष प्रभू आम्ही धन्यवाद देतो तुझ्या आश्वासनासाठी की प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्हाला पापांची क्षमा आहे. आणि जो कोणी तुझ्याकडे प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे पश्चाताप करतो त्याला तू खरोखर नवजीवन देतोस. ये प्रभू, आज इथं उपस्थित असलेले आणि जे वेगवेगळ्या रीतीने लाईव्हमध्ये बसलेले प्रियजन आहेत त्यांच्यावर देखील दयाकृपा असू दे. पुन्हा एकदा परतीचा प्रवास सगळ्यांचा तू आशीर्वादाचं कर, तुझं गौरव प्रभू करून घे. तुझी इच्छा असेल त्यानुसार प्रभू आठवड्यामध्ये आम्हाला तू चालव आणि पुन्हा एकदा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येण्यास प्रभू तू सहाय्य कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो